श्री गणेशा झालाय. डॅनीनं मात्र आपलं वैयक्तिक खातं देखील खोललेलं आहे या स्पर्धेमध्ये. आपण जर विचार केला तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर सचिन आहे, ओझरली ब, गावदेवी आपटी, आई गावदेवी मामनोली या संघाने मात्र द्वितीय फेरीमध्ये प्रवेश केलाय. इथे मात्र आपण पाहिलं टर्न केलाय मिड विकेटला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी वाईट डिश लॉंग ऑनला येत आहेत चेंडूवरती, परंतु तिकडे मात्र आपण पाहू शकता हा या ना असं समीकरण. आणि इथे मात्र धोका होऊ शकला असता. काय क्षेत्ररक्षण आहे आपण पाहिलं तर अगदी वाईट डिश लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक प्रफुल्ल त्या ठिकाणी आपल्या संघासाठी जिंकायचं आहे सरपंच चषक 20-25. आणि अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला भेटतील. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावपलकावरती 2 धावा आहेत. ओ इथे स्लाइस करायचा होता चेंडूला, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना डॅनी आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर आकाश. डॅनी आणि आकाशची ही जोडी पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. गोलंदाज सचिनच्या वतीनं अगदी चांगली हाताळणी होत आहे. 2 धावा फक्त खर्च करतोय. खराब चेंडू, परंतु तिकडे मात्र आपण पाहू शकता पंचायतचा इशारा नो बॉलचा. इथे मात्र आपण पाहू शकता धावा किती मिळतील. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर 2+1 अशा आहेत 3 धावा. आणि या उघडा डोळे बघा नीट हा असेल फ्री हिट. धावांचं स्वागत मात्र नक्कीच केलं जाईल की या ठिकाणी अगदी खराब चेंडू त्या ठिकाणी टाकला गोलंदाज सचिनच्या वतीनं. चूक झाली आहे सचिनच्या माध्यमातून. इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी चुकीय सुधारणं फार गरजेचं असेल गोलंदाज सचिनला, परंतु या फ्री हिटचा फायदा डॅनी मात्र इथे घेईल का. ओ इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी लॉफ्टेड करायचा होता त्या ठिकाणी चेंडू, मात्र विकेट एरियामध्ये एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडूला कलेक्ट केलं, परंतु एक धाव मात्र रोखू शकले नाहीयेत. धावसंख्या पुढे चालली आहे, स्लो गतीने धावसंख्या पुढे चालली. आपण पाहिलं तर 6 धावा धावपलकावरती आहेत. P1चं पहिलं षटक कसं असावं याचं उदाहरण सचिनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि आता मात्र आपण जर पाहिले तर या क्रिकेटच्या पटलावरती दोन्ही समीकरणं चांगली पाहायला भेटत आहेत. आता गोलंदाजी देखील चांगली होत आहे. आपटलेला बॉल होता त्या ठिकाणी या स्क्वेअर लेगला इनफिल्डच्या वरून चेंडू चाललाय 4 धावांसाठी. आता आकाश देखील हात खोलतोय. हात खोलणं आता मात्र फार गरजेचं आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता, ड्राईव्ह केला त्याला. इथे मात्र आपण पाहू शकते अगदी जबरदस्त क्षेत्ररक्षण. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे, लाजवाब. परंतु तितकंच बेहतर शॉट देखील आपल्याला पाहायला भेटला. म्हणजे एका चेंडूवरती 3 कार्य मात्र आपल्याला पाहायला भेटलं. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण जे मात्र आपल्याला पाहायला भेटत आहे. पहिले षटक समाप्त झालं. धावसंख्या धावपलकावरती जिंदाबाद आहेत. आपण पाहिलं तर 10 धावा धावपलकावरती. फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये साई एकविरा, मानिवलीपाडा ही टीम. पहिले षटक संपलेलं आहे, P1चं पहिलं षटक. आता पॉवर प्लेचं दुसरं षटक कसं असेल हे देखील प्रेक्षकांना पाहायला उत्कंठ असेल. यानंतर आपण सेकंड राऊंडचे सामने खेळवणार आहोत. सेकंड राऊंडचे सामने जे मात्र आपल्याला 4 षटकांचे पाहायला भेटतील. डॅनी आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता स्ट्राईक वरती डॅनी आहेत. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर आनंद दुसरं षटक घेऊन येतोय. हाही वेगवान गोलंदाज आहे, व्हेरिएशन नक्कीच असतील. ओ फुलटॉस होता, लोअर फुलटॉस बॉल त्या ठिकाणी अगदी वाईट डिश लॉंगला क्षेत्ररक्षक
फंबलनेस पाहायला भेटली दरम्यान चांगली फेकी देखील. ओहो, थोडीशी वाईड होती, परंतु बॅकअप आहे त्या ठिकाणी. एक धाव इथे मात्र नक्कीच मिळते. धावसंख्या पुढे चालली आहे ती म्हणजे धावपलकावरती 11 धावा. अगदी चांगली गोलंदाजी आपण पाहू शकताय. सचिनच्या वतीनं पहिलं षटक हाताळलं. इथे मात्र आपण पाहू शकता शफल झाले होते त्या ठिकाणी. ऑनसाइडला फटका आपल्याला पाहायला भेटलाय. ओहो, खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, चुकीचा अनुमान, आणि इथे मात्र मिळतात 4. जो मात्र लेगबाईज पावलांवरती हा चेंडू होता. हे सांकेतिक चिन्ह मात्र दाखवत आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर स्थिरावलेली आहे. 15 धावा आहेत धावपलकावरती. यश ज्याचं कमबॅक झालंय. ओ, इथे फटका अजून फसला त्या ठिकाणी. फाईन लेग, पोचू शकले नाही तो. होलकावणी दिले. क्षेत्ररक्षक थर्ड मॅनचा पाठलाग करतोय. स्क्वेअर लेग देखील, परंतु चेंडू जोपर्यंत कलेक्ट करतील तिकडे मात्र धावा वसूल केल्या. चांगलं क्षेत्ररक्षण केतन आणि साहिल. अगदी आपण पाहिलं तर अगदी थर्ड मॅनला होता त्या ठिकाणी केतन, आणि साहिलचा पण विचार केला तर स्क्वेअर लेगला होता, परंतु अगदी चांगलं प्रयत्न दोघांचंही त्या ठिकाणी. केतननं मात्र चेंडूला कलेक्ट केलं. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण मात्र करणं गरजेचं आहे. धावसंख्या आपण जर पाहिली तर 17. ओ, जबरदस्त बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल. तिथेही देखील या चेंडूला अगदी स्विंग प्राप्त झालेला आहे. फिंगर रोल होत आहेत. बोटांची कला इथे मात्र दाखवली जात आहे. गोलंदाज आनंदच्या वतीनं. शेवटचा चेंडू आनंदचा. ओ, इथे देखील काय बॉल आहे, वड बॉल. अगदी रिप्ले मध्ये पाहू शकाल हा चेंडू त्या ठिकाणी टाकलेला आहे खेळपट्टीवरती. जबरदस्त काय गोलंदाजी आहे. आउटस्टँडिंग अशी ही हाताळणी होत असताना 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. धावसंख्या एकही गडी बाद झाले नाहीये. अगदी सावध आणि संत सुरुवात म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. धावसंख्या आपण जर पाहिली तर 17 धावा आहेत, परंतु इथून जर आपण पाहिलं तर आता मात्र सेकंड गिअर मध्ये गाडी आहे. कुठेतरी गाडी आता चांगल्या रस्त्यावरती आणून थर्ड आणि टॉप गिअर टाकावा लागेल, तरच चांगल्या धावा इथे मात्र होऊ शकतील. कारण की या क्रिकेटच्या पटलावरती अगदी आपण जर पाहिलं तर अगदी 93 धावा आजच्या दिवसामध्ये ठोकल्या होत्या ओझरली ब संघानं, परंतु त्या धावा काही साई गणेश खोटसे संघाला मात्र पचल्या नाहीये. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेतून देखील साई गणेश खोटसे संघ मात्र बाहेर गेला आहे. परंतु कान्होबाई स्पोर्ट घोटसई संघ आज आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला भेटणार आहे. कान्होबाई स्पोर्ट घोटसई संघ, जर आपण आमचा आवाज ऐकत असाल तर आपण 4 वाजता रिपोर्टिंग करा. स्ट्राईकला डॅनी आहे, गोलंदाजी मार्कवरती केतन. ओ, इथे मात्र स्लाइस करायचा होता, अगदी स्क्वेअर कट करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा ओह इथे संपर्क झालेने पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा येतोय. बिना पायल का घुंगरू बसतावा धावसंकेत केला जातोय भर, आणि या धाव्यांचं स्वागत केला जाईल. ओ, इथे चांगला फटका आहे. गॅप मध्ये चेंडू आहे. एक धाव तर कंप्लीट केली आहे, दुसरी धाव नाहीये. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटत आहे. उद्या देखील कोंडिरी गावातील एक संघ आपल्याला पाहायला भेटेल. कोंडिरी स्पोर्ट कोंडिरी संघ सतीश, जो मात्र इन अन ॲक्शन मध्ये असेल. ओ, इथे मात्र फटका फसलाय त्या ठिकाणी. संधीचं सोनं नाही. झेल मात्र कॅरी
केली जात नाही. परंतु आपण जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये श्रीराम स्फोट कोंडिरी संघाच्या खेळाडूंची बॉडी लँग्वेज आहे की विकेट जरी मिळाली नाही तरी चालेल, परंतु धावा इथे मात्र थांबतायत. कुठल्याही प्रकारे आपण जर पाहिलं तर डॅनी आणि आकाश या ठिकाणी दबाव निर्माण करत नाही. त्या अनुषंगाने या ठिकाणी श्रीराम स्फोट कोंडिरी संघाच्या खेळाडूंची बॉडी लँग्वेज अगदी शांत आहे, मनस्थिती शांत झाली आहे. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला भेटत आहे आणि आता कुठंतरी जो अकाल पडला होता, सुका पडला होता, तो अकाल मात्र या ठिकाणी भरून निघतोय. ऑन साइडला वॉट अ शॉट, चेंडू मात्र सीमा पार, षटकार. की संपतो. इथे आपण पाहिलं तर अगदी सुरुवात केलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर फलंदाज आकाशच्या वतीनं आणि त्याच्या बॅटमधून आता अग्नीच्या ज्वाळा निघत आहे ना, तोफेचे गोळे देखील बाहेर पडत आहेत. काय चालले असेल गोलंदाज केतनच्या मनामध्ये, इथे मात्र आपण पाहू शकता अगदी चेंडूचा पाठलाग करतोय आता आकाश. इथे मात्र नक्कीच पाहतायत पंच त्या ठिकाणी चेंडू नो बॉल आहे की वाईट बॉल आहे हे समीकरण नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचलं. येस, इट इज अ वाईट. खेळपट्टी थोडीशी आखूड असल्या कारणाने तिथे मात्र पंचांना थोडीशी बाधा निर्माण होत आहे, परंतु अगदी चांगली नजर, स्प्राईट जितनी क्लिअर आहे. विष्णू गेणे सर आणि आज संजय सुतार आहेत, प्रमोद फिरगाणे देखील. ओ, इथे मात्र खूपच शफल झाले होते, परंतु बाल बाल बचे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण की यष्ट्यांच्या वरून तिथून मात्र चेंडू गेलाय आणि थोडीशी उंची जर कमी असती तर कदाचित यष्ट्यांचा वेध देखील घेतला असता. धावसंख्या स्थिरावलेली आहे. पुन्हा एकदा काय मॅच सुरू आहे, कभी बाजी इधर कभी बाजी उधर असं समीकरण असताना चेंडू इथे मात्र हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक इथे मात्र चुकी झाली आहे. झेल सोडली की ही मॅच, आणि इथून जर या दोन फलंदाजांनी चांगली धावा इथे मात्र जर जमवल्या तर मात्र या ठिकाणी या झेलच्या चर्चा कोंडिरी गावामध्ये होतील, चर्चेला उदान येईल. तीन षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि आपण करूया ड्रिंक्स ब्रेक. आणि पाणी न्यायचंय. आयोजकांना विनंती असेल की खेळाडूंना पाणी न्या. आणि ही पाण्याची सोय जर आपण पाहिली तर अगदी पप्पू वखारे आणि सोमनाथ फिरगाणे यांच्या वतीनं लाभली. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करत आहोत. चौखट पे चल के
भाऊ कोणासारखा असावा? प्रभू श्री रामचंद्रासारखा. पुत्र कोणासारखा असावा? तर प्रभू श्री रामचंद्रासारखा. आज तब्बल 1 वर्ष झालेले आहेत. श्री रामलला अयोध्या प्राणप्रतिष्ठा स्थापना झाली आणि हे सॉन्ग देखील अगदी हृदयामध्ये घर करून जात असतं. आणि ज्या ज्या वेळेला सॉन्ग आपण ऐकतो एक उत्तेजना निर्माण होत असते. चांगला फटका एका टप्प्याच्या सहाय्याने चेंडू जाईल 4 धावांसाठी. मात्र संधीचं सोनं झालंय फलंदाज बाद. दी आलाय. ओ जबरदस्त बॉल. वॉट बॉलिंग. पीस ऑफ माइंड बॉल इथे मात्र हाताळला. अगदी आपण जर पाहिलं तर गुडलँड स्पॉटच्या थोडासा पुढे चेंडू होता. अगदी आपण पाहिलं तर 3 मीटरच्या अंतरावरती हा चेंडू होता आणि त्या चेंडूला देखील आपण फिरवताना पाहिलं गोलंदाज आनंद, जो मात्र आपला दुसरा स्पेल हाताळतोय. पहिला स्पेल जर आपण पाहिलं तर अगदी 7 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्यावरती विश्वास दाखवलाय या षटकामध्ये. आणि काय कमालीची गोलंदाजी करतोय. जबरदस्त गोलंदाजी. धावसंख्येचा विचार केला तर 37 आहेत. इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडूवरती केला घणागती प्रहार. षटकार. आनंद. हो इथे मात्र फटका त्या ठिकाणी फसला, परंतु शॉर्ट फाईन लेग शतक नव्हता आणि चेंडू मात्र चाललाय 4 धावांसाठी. इथे मात्र मिळतात 4 धावा.
धावसंख्या झालेली आहे 47 धावा धावपलकावरती. चार षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. थोडा नक्कीच आपण लेखाजोखा पाहूया की पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं सचिन 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर आनंद मात्र चांगली गोलंदाजी केली. आपण जर पाहिलं तर 7 धावा आणि 2 एक गडी विकेट मात्र प्राप्त झाला नाही. त्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाज केतननं मात्र 15 धावा खर्च केल्या. आनंद मात्र त्या ठिकाणी या चौथ्या षटकामध्ये कमबॅक केलं. इथे मात्र पाहिलं तर तिथे 15 धावा खर्च केल्या आणि त्यांनी जी मात्र विकेट त्यांनी कॅरी केली रनआउटच्या स्वरूपामध्ये. अशा पद्धतीनं धावसंख्या धावपलकावरती 47 धावा. शेवटचं षटक आहे. परवा भावेश देखील इन अँड ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. याच क्रिकेटच्या पटालावरती मागील देखील त्यांनी मॅन ऑफ द मॅच पारितोषिक पटकावलं होतं. चांगला खेळ देखील दाखवला होता. सातत्य कन्सिस्टन्सी क्रिकेट वीरांना दाखवणं गरजेचं असतं कारण की चाहते जे मात्र तुमची मॅच पाहत असतात चाहत्यांना बोलायचं असतं परंतु आपण आपल्या मैदानामध्ये आपलं काम हे चांगलं करायचं असतं. आणि इथं आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता गोलंदाज कपिल येतोय हाणामारीच्या षटकासाठी. इथे फटका चांगला कपिलवरती पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न परंतु लॉंग ऑनला अगदी दोन्ही हात समांतर करून झेल त्या ठिकाणी सामावली आहे फलंदाज. इन अँड ॲक्शन मध्ये आहे. इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी पहिलाच बॉल अगदी खराब या ठिकाणी लेंथ लाईन देखील पाहायला भेटली आपल्याला. व्हाईट बॉल धावसंख्येत होतोय भर धावसंख्या होतीये 48. स्ट्राईकला फलंदाज आता मात्र असेल देवेंद्र स्ट्राईक वरती आहे. ओ स्विंग अँड मिस बीट झाला त्या ठिकाणी देवेंद्र. संघर्षाची पराकाष्ठा करावी लागेल. 5 षटकांचा हा सामना आपण पाहिला. त्यानंतर आपल्याला द्वितीय फेरीमध्ये 4 षटकांचे सामने पाहायला भेटतील आणि दरम्यान ओझरली ब आणि गावदेवी आपटी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. या इनिंग नंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. ड्राईव्ह केलाय ऑन ड्राईव्ह पाहायला भेटतोय आपल्याला परंतु एकच धाव तिथे मात्र एक्झिक्यूट केली गेली. धावसंख्येत थोडासा भर होतोय. धावसंख्या पोचली आहे 49. अगदी आपण जर पाहिलं तर 10.0ची सरासरी आहे आणि ही सरासरी म्हटलं तर अगदी सहजरित्या श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघ मात्र पार करू शकतील परंतु क्रिकेट आहे. पुढचा बॉल इथे मात्र चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ओहो उंच उडी घेतली होती परंतु चेंडू मात्र काही रोखू शकले नाहीये. चेंडू मात्र श्री विठ्ठल फिरगाणे
यांच्या कटआउटला जर का चेंडू जाऊन आदळला तर किरण फिरगाणे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ऑल ओव्हर फुलटॉस बॉल सेकंड इन रो फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. षटकार. कोंडिरी संघानं अगदी लूज ढील दोरी दिल्यासारखं दिसतंय, परंतु या ढील दोरीचा फायदा उठवलाय फलंदाज आदिन. सलग 2 षटकार त्याने ठोकलेत आणि इथे मात्र देखील बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क नाही. चेंडू आला ऑन द कार्पेट चाललाय, फंबलनेस झाली, एक धाव कंप्लीट. पाहता पाहता इथे मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे आणि तिसरी धाव घेण्याचा देखील मानस त्या ठिकाणी दर्शवत आहे, परंतु इथे तिसरी धाव मात्र मिळणार नाहीये. 2 धावा एक्झिक्यूट केल्या. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 63 आणि 64 धावांचं हे लक्ष ठेवलेलं आहे. खूप कठीण असं आव्हान नक्कीच आहे, परंतु क्रिकेटच्या पटालावरती कठीण समीकरणं देखील उधळवली जात असतात. या दरम्यान आपण वळूया आपल्या टॉस बॉक्सकडे आणि करूया टॉस. कोण असेल टॉस का बॉस? एका बाजूला आपण पाहिलं तर ओझरली ब आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी आपटी. या 2 टीममध्ये आपण करूया टॉस. ओझरली ब संघाचे कर्णधार उपस्थित आहेत आणि तसेच गावदेवी आपटी संघाचे कर्णधार देखील आलेले आहेत. बिग बॅश धमाका आपल्याला पाहायला भेटेल. काटे की टक्कर, वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो. चला दोन्ही संघ गावदेवी आपटी संघाचे कर्णधार आहेत टॉस बॉक्स मध्ये. ओझरली ब संघाचे कर्णधार संदीप देखील जॉईन झालेले आहेत. मान्यवर विजय फिरगाणे या आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करूया. एका बाजूला छापा एका बाजूला काटा असं समीकरण असतं. कॉल कोण करतंय? ओझरली ब संघाचे कर्णधार कॉल करतायत. कॉल केलाय, टॉस जिंकलेत. इथे मात्र गावदेवी आपटी संघाने टॉस जिंकल्या, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सहसा आपण पाहतोय क्रिकेटमध्ये मित्रांनो, अगदी टॉस जिंकल्यानंतर ज्या वेळेला मॅच असते, टुर्नामेंट असते, त्यावेळेला क्षेत्ररक्षणच घेतलं जातं, परंतु कधी कधी टॉस जिंकून अगदी आपण पाहिलं तर टॉस खूप निर्णायक असतो आणि त्याप्रमाणे अगदी रणनीती आखली जाते आणि इथे फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे गावदेवी आपटी या टीमनं. दरम्यान विद्यमान सामन्याकडे वळूया आपण. अजयेश कांबेर यांचं आगमन झालेलं, वेलकम. आयोजक आहेत. चौसष्ट धावांचं लक्ष आहे श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघासमोर. सलामीची जोडी आपण पाहिली तर एंटर झालेली आहे मैदानाच्या आत. सचिन आणि प्रफुल्ल, अगदी तरुणांचा हा संघ आहे. आणि नक्कीच जे प्राइज आपण या ठिकाणी अनाउन्समेंट करतोय, विनंती असेल की तुमचे प्राइज या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सादर करत चला, त्यानुसारच आम्ही अनाउन्समेंट करू यापुढे. इथे मात्र टॅप केला पहिल्याच बॉलवरती. इथे मात्र आपण पाहू शकता अगदी युद्धाला मात्र सुरुवात झाली आहे आणि 2 धावा इथे मात्र एक्झिक्यूट केल्या. अगदी चांगला फटका, अगदी टॅप केला होता त्या ठिकाणी चेंडू कव्हरच्या वरून. अगदी आपण जर पाहिलं तर थर्ड मॅन आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑफ आहे. ऑन साइडला आपण पाहिलं तर फाईन आहे, स्क्वेअर मिड विकेट आहे आणि वाईडिश मिड ऑन. लॉंग ऑनला आपण विचार केला तर तिकडे क्षेत्ररक्षक आहे.
इथे मात्र पुन्हा एकदा टॅप केला त्या ठिकाणी चेंडू आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला हो थोडासा पाऊल मात्र त्या ठिकाणी घसरला होता क्षेत्ररक्षकाचा, परंतु चांगला जजमेंट आणि चांगला चेंडू तिथे मात्र पकडलाय. मैदानाच्या आतमध्ये ही जोडी आपण पाहू शकता सचिन आणि प्रफुल. स्ट्राईक वरती आता प्रफुल आहे, गोलंदाजी मार्क वरती आकाश. ओव्हर द विकेट. प्रफुलने इथं टॅप केलाय चेंडू मात्र अगदी बॅकवर्ड पॉइंटला सरकतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करताय परंतु अगदी आउटफील्ड स्लो झाली आणि त्या अनुषंगाने इथे मात्र 2 धावा मिळतायत प्रफुलला. प्रफुल्ला आपलं वैयक्तिक खातं या ठिकाणी खोलतोय. धावसंख्या पोचते धावपलकावरती 5 या आकड्यावरती. 64 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये आणि या धावांचं संरक्षण करायचं आहे साई एकविरा मानविलीपाडा या टीमला. ओव्हर फुलटॉस बॉल उंच हवेमध्ये गेलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोचतायत आणि फलंदाज बाद होत असताना इथे मात्र लागतोय धक्का. पहिला फलंदाज प्रफुल ची खेळी समाप्त. आनंदचा आपण विचार केला तर अगदी चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे, परंतु इथे मात्र फलंदाजी देखील मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि इथे मात्र चोरी. फलंदाज बाद. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हे गोलंदाज. जबरदस्त गोलंदाजी आकाश. अगदी आपण जर पाहिलं तर लेगस्टिकच्या बाहेर असं वाटलं होतं फलंदाज आनंदला या ठिकाणी वाटलं होतं की चेंडू मात्र लेगस्टिकला सोडून जाईल, परंतु अगदी लेगस्टिकचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला भेटला. आणि इथे मात्र हॅट्रिक संपादित करेल का या स्पर्धेमधील मानाचा सन्मानाचा मान या ठिकाणी मिळवेल का आकाश. इथे मात्र ओहो तिथे मात्र पोहोचू शकले नाहीये चेंडू पर्यंत आणि चेंडू मात्र चाललाय 4 धावांसाठी. सन्मान आणि आई वडिलांची आज्ञा आणि त्या आज्ञेचं पालन प्रभू श्री रामचंद्रांनी केलं आणि तब्बल 14 वर्ष वनवास भोगून अयोध्येमध्ये परतले. धन्य धन्य ही धरणी आहे. या धरणीवरती प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. इथे मात्र आपण पाहू शकता अगदी ड्राईव्ह केला चेंडू चाललाय लॉंग ऑफ कडे त्या ठिकाणी. ओहो एका हाताने चेंडून अडवण्याचा प्रयत्न, परंतु अगदी बॅकअप चांगलं त्या ठिकाणी रनआउटची देखील इथे मात्र संधी प्राप्त झाली आहे का इथे मात्र नक्कीच पाहायला लागेल, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकताय. जबरदस्त क्रिकेट. आता मात्र धावासाठी संघर्ष आणि धावासाठी धावपळ
मैदानाच्या आतमध्ये 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे आणि 64 धावा देखील इथे डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला जातोय. जिंकेल कोण? श्रीराम स्पोर्ट कोंडेरी की जिंकेल कोण साई एकविरा मानिवलीपाडा संघ? स्पीडअप करा, वेळ खर्च करू नका, विनंती असेल. संघर्षाची पराकाष्ठा इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए, ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. काय घडेल या मॅच मध्ये? आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 9 धावा आल्या, 2 गडी बाद झाले. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अगदी 2च धावा आधीच्या वतीने. इथे मात्र आपण पाहू शकताय, ओहो इथे मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? अगदी शॉर्ट फाईन लेग त्या ठिकाणी थोडासा मिसफील्ड करतोय आणि त्या अनुषंगाने इथे धावा देखील मिळतायत. झेल मात्र या ठिकाणी पकडू शकले नाहीये. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. स्ट्राईकला मच्छिंद्रला आपण पाहू शकताय. ओ इथे मात्र ड्राईव्ह केलाय मच्छिंद्रना. चेंडू चाललाय अगदी कार्पेटच्या साहाय्याने. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव देखील जोपर्यंत चेंडू मात्र फेक करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मुंबईची लाईफलाईन ज्याप्रमाणे आपण म्हणतोय लोकल आहे त्याप्रमाणे क्रिकेटची लाईफलाईन एकेरी दुहेरी धावा असतात आणि या लाईफलाईन हा सामना जिवंत ठेवलेला आहे श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघाच्या फलंदाजाने. स्ट्राईकला बॅट्समन आपण पाहू शकता या मच्छिंद्र. ओ इथे देखील काही जबरदस्त बॉल होता, ज्या बॉलवरती आनंद मात्र बाद झाला होता. परंतु इथे जर आपण पाहिलं थोडासा आतमध्ये चेंडू आला असता तर कदाचित इथे मच्छिंद्र देखील बाद होऊ शकला असता, परंतु तसं घडलं नाहीये. पंचाचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्येत होतोय भर. धावसंख्या पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. इथे मात्र चेंडूला फॉलो केलं गेलं. अगदी चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मच्छिंद्रच्या वतीने केला गेला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे. ओ इथे मात्र आपण पाहू शकता आधी व्हॉट अ बॉलिंग करतोय यार. जबरदस्त बॉल, अप्रतिम चेंडू हाताळतोय. शेवटचा चेंडू आहे. सलगचे 2 आपण जर पाहिले तर अगदी डॉट बॉल काढतोय. अजूनही या ठिकाणी काय घडेल? हो इथे मात्र आपण पाहू शकता ड्राईव्ह केलाय. चेंडू मात्र अगदी गॅप झोन मधून आहे. 4 धावा मिळत आहेत. धावसंख्येत आपण पाहिलं समाप्त झालेला आहे. धावसंख्या जर पाहिली तर 19, 18 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. पाहिलं तर इकडे प्रत्येक षटकामध्ये 15.0ची सरासरी आहे. जर ही मॅच जिंकायची असेल श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघाला तर आता मैदानाच्या आतमध्ये चौकार आणि षटकार ठोकावे लागतील. आणि गणेश कांबेरे आपल्या ऑडीमधून उतरतायत. आपलं हार्दिक असं स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. गणेश कांबेरे आपलं हार्दिक असं स्वागत आहे. तसेच पंढरीया कांबेरे यांचे सुपुत्र निवृत्ती कांबेरे आपण देखील या. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी आपण पाहिला तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न सुरू आहे तिथे मच्छिंद्र आणि त्याच्या सोबतीला जर आपण पाहिलं तर सचिन. दोघांचे प्रयत्न चांगले सुरू आहेत. एकेरी दुहेरी धावांवरती सामना जिवंत ठेवलेला आहे, परंतु गरज आहे इथे मात्र
मोठ्या फटक्यांची. एक दुसरा मोठा फटका आला तर नक्की सामना या ठिकाणी श्रीराम स्पोर्ट कोणतरी संघाच्या बाजूने झुकेल. एकच धाव मिळते. एक धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या पोचतीये ती म्हणजे धावफलकावरती 21. आणि आता जिंकण्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर 16 चेंडू 43 धावांची आवश्यकता आहे. ओ इथे मात्र चांगला फटका. विकेंड एरियामध्ये चेंडू आहे. एका टप्प्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या साहाय्याने चेंडू मात्र 4 धावांसाठी चौकार. जिंदगी है तो ख्वाब है तो रास्ते है तो मंजिले है आणि मंजिले है तो फिर मैं हूं ना. हे दाखवत असताना आता मैदानाच्या आतमध्ये सचिन आणि मच्छिंद्र हे दाखवत आहेत की आम्ही अजून मैदानात आहोत. सामना अजून संपला नाहीये. मॅच अजून कुठेही गेली नाहीये. बंद लिफाफ्यामध्ये ही मॅच आपल्याला पाहायला भेटत आहे. बंद पॉकेटमध्ये ही मॅच आहे. काही घडू शकतं. सस्पेन्स अजूनही जिवंत आहे. इथे मात्र बॉटमहँडचा वापर केला. लॉंग ऑफ त्या ठिकाणी हो झेल त्या ठिकाणी सोडले आणि मॅच पण या ठिकाणी सोडले का. येणारी वेळ येणारा काळ इथे मात्र ठरवेल. चेंडू मात्र 4 धावांसाठी चौकार. दोन कोंडेरिया संघाला जर षटकारांची हॅट्रिक झाली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ओ इथे जबरदस्त बॉल. व्हॉट अ बॉल. अगदी लसीत मलिंगाची आठवण करून देणारा हा चेंडू आपल्याला पाहायला भेटलाय. अगदी जबरदस्त चेंडू. परवा मात्र नक्कीच आमचे सिनियर खेळाडू विजय फिरगाणे इन अँड ऍक्शन मध्ये पाहायला भेटतील. शेवटचा या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ओ डान्सिंग डाऊन द विकेट. तिकडे मात्र मिडॉनला क्षेत्ररक्षक हो काय फेकी केली होती परंतु विकेटची मात्र प्राप्ती झाली नाहीये. आणि आपण 3 षटकाच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेऊया. विश्लेषण नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवते. 12 चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. यस डिंक्स ब्रेक समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 30. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. आपण जर पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्याकरिता 34 धावांची गरज आहे.
म्हणतात ना मित्रांनो, अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषध आहे. आणि हे औषध जर का इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघानं मात्र घेतलं तर एक जबरदस्त बॅटल नक्कीच पाहायला भेटेल. सचिन आतापर्यंत आपण पाहिलं तर अगदी जबरदस्त बॅटिंग करतोय, सलामीला येऊन खेळतोय आपल्या संघासाठी, गावाच्या सन्मानासाठी जिंकायचं आहे सरपंच चषक, परंतु द्वितीय फेरीमध्ये प्रवेश करायचा आहे. सौरभ फेरगाणे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. डान्सिंग डाऊन द विकेट, थोडासा पावलांचा वापर केला, जबरदस्त फटका, गॅप शॉट सिलेक्शन, टेकिंग गॅप, किलिंग शॉट, 4 धावांसाठी. तेंडुलकर यांचं नाव होतं आणि या सरपंच चषकामध्ये नक्की सर्वच सचिनच्या नावाचा उल्लेख करत असतील. कम ऑन कम ऑन सचिन, कम ऑन. 11-30. ओ इथे मात्र त्या ठिकाणी अगदी पाहिलं तर अगदी पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. यस, इट इज अ वाईड. रुपेश परटोले आज त्याच्या बॅटमधून 4 चेंडूमध्ये 4 षटकार पाहायला भेटले आणि हे याच वर्षाचं समीकरण नाही तर मागील वर्षामध्ये देखील धुमाकूळ घातली होती. कूल माइंड आहे परंतु फलंदाजी आक्रमक आहे. हो, खराब बॉल त्या ठिकाणी, पंचाचा इशारा, नो बॉलचा इथे मात्र आपण पाहू शकताय. आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट हा मानसिकतेचा खेळ आहे. इथे जर मानसिकता ढासळली तर मात्र काय घडेल या क्रिकेटच्या पटलावरती हे क्रिकेट मात्र सांगून जात असते. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, अरे जब तक न पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. चेंडू शिल्लक आहेत. आणि हा उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. 11-26 आणि हा फ्री हिट. तो इथे फटका आपण पाहू शकता, फसलाय का तिथे क्षेत्ररक्षक. विकेंड एरियामध्ये एका टप्प्याच्या सहाय्याने क्षेत्ररक्षक दुसरा टप्पा कलेक्ट करेपर्यंत 2 धावा इथे एक्झिक्यूट केल्या. काय जबरदस्त क्रिकेट आज खऱ्या अर्थानं सचिनच्या वतीनं ही खेळी आपल्याला पाहायला भेटली. त्याच्या सोबतीला मच्छिंद्र देखील चांगली साथ देतोय. 10 चेंडूमध्ये 24 धावांची गरज असेल. इथे मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी साई एकविरा मानिवलीपाडा या संघाला काही डॉट बॉल काढण्याची गरज असेल परंतु ते घडेल का. गोलंदाजी मार्कवरती आहे. ओ मयूरचा बॉल, वाड शॉट, कलात्मक फटका, चेंडू मात्र सीमा पार, 7 धावांसाठी षटकार. मानिवलीपाडा संघ अजूनही सामन्यामध्ये आपण जर विचार केला तर काही होऊ शकतं. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू 18 धावांची गरज. 9-18. मयूर काय कमाल दाखवेल सचिनसाठी. ओ हा बॉल अगदी आपण जर पाहिला तर व्हाईट बॉल ची हाताळणी करतोय.
आता 17 धावांची गरज असेल. नऊ चेंडू 17 धावाची गरज. वाईट बॉल इथे मात्र टाकलाय गोलंदाज मयूरच्या वतीनं. 9 चेंडू 17चं समीकरण. स्ट्राईकला सचिन, गोलंदाजी मार्क वरती मयूर. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. ओ इथे देखील खराब लाईन आहे. अगदी दडपण काय असतं ना मित्रांनो, हे देखील क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला भेटत आहे. दोन्ही आपण जर पाहिलं तर फलंदाज देखील दडपणमध्ये आहे. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर गोलंदाज देखील दडपणमध्ये आहे. काही होऊ शकतं. हाय व्होल्टेज ड्रामा. कोणाचे हात डोक्यावरती, कोणाचे हात कमरेवरती, कोणाचे हात घडी घालून अगदी फायनलचा जसा मुकाबला व्हावा तशा पद्धतीनं हा मुकाबला पाहायला भेटत आहे. चेंडू शिल्लक असतील 9 आणि जिंकण्याकरिता 16 धावांची गरज आहे. ओ इथे मात्र पुन्हा एकदा बॉल आपल्याला पाहायला भेटेल. नो पंचांचा इशारा इथे नो बॉलचा. मयूर इथे मात्र पूर्णपणे बीट झालाय. आणि इथे गोलंदाज मात्र बँड झालेला आहे. 3 चेंडू 3 षटकार जर ठोकले तर ज्ञानेश्वर केणे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज कोंडेरी संघासाठी प्रोत्साहन वाढवलं जातंय. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती मान्यवर प्रेक्षक जे मात्र मॅच पाहत आहेत. इथे मात्र ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. आणि नक्कीच रुपेश साठी हॅट्रिक साठी जे 5000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं नितेश कांबेरे यांनी, तर ते कॅश प्राइज इथे मात्र जमा करायचं आहे. आणि यापुढे देखील आम्ही विनंती करतोय ज्या इच्छुक प्रेक्षकांना, चाहत्यांना, की तुमचे पैसे मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणू द्या आणि त्याप्रमाणेच आम्ही अनाउन्समेंट करणार आहोत. इथे पाहू शकता बॉल स्लॉट मध्ये, हवेमध्ये बॉल आहे का नाही, पार्किंग लॉट मध्ये बिगेट षटकार. चेंडूच्या कानफटीत दिल्यासारखं दिसतंय आणि चेंडू हवेमध्ये गेल्यावरती लिंबासारखं दिसतंय. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया 56 जिंकण्यासाठी 7 चेंडू 8 धावांची गरज आहे. वॉट अ बॅटिंग, वॉट अ क्रिकेट. मच्छिंद्र आणि सचिन या दोघांची खेळी नक्की तुम्हाला आवडली असेल प्रेक्षकांनो. टाळ्या होणं फार गरजेचं आहे. मॅच जरी गमावली तरी ही मॅच अगदी रंगतदार आणली आहे संघासाठी, गावासाठी, गावाच्या सन्मानासाठी. जबरदस्त फटका तिथे क्षेत्ररक्षक ती बंबलनेस पाहायला भेटली. एक धाव कंप्लीट त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा मानस. घात की होईल का? ओहो इथे देखील आपण पाहू शकता काय घडतंय. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है आणि हे देखील क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला भेटत आहे. अफाट अशा मैदानी तू येशील वेळोवेळी, डाव तुझा येताच गमवशी आपली खेळी. गाळ करी मग गोलंदाज, संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घेवाया, जो तो पात टाकी. मागे टपला यष्टी रक्षक, तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकावशील, मिळेल तुला धाव. चतुर आणि सावध तो चिते रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट आहे क्रिकेट राजा. जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला. तर विनंती असेल खेळाडू कक्षातून कोणी आवाज करायचा नाहीये आणि या खेळाडू कक्ष देखील सोडायचा नाहीये. आयोजकांच्या वतीनं आम्ही नक्कीच ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि जे काही खेळाडू उभे आहेत त्या ठिकाणी खुर्चीवरती बसायचं आहे. खेळाडू कक्षामध्ये आपण बसा. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. वॉट अ बॅटिंग सचिन आणि मच्छिंद्र. काय बॅटिंग केली आज सचिन. त्याच्या सोबतीला मच्छिंद्र देखील. 6 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा.
आपण नक्कीच अनुभवू शकताय. निमित्त आहे सरपंच चषक 2025. इथे मात्र आपण पाहू शकताय सामना जिंकला. पाडा संघाचा देखील धन्यवाद. तुम्ही तुमची नाव नोंदणी या स्पर्धेमध्ये केली आणि नक्कीच एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला भेटलं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मॅच मात्र येऊ शकली नाही, परंतु काय जबरदस्त बॅटिंग केली आहे सचिन आणि मच्छिंद्रनं. अगदी आपण जर पाहिलं तर सचिननं 36 धावांची नाबाद इनिंग खेळली आणि त्याच्या सोबतीला मच्छिंद्रनं देखील मात्र खूप चांगली बॅटिंग केली आणि तो देखील नाबाद राहिलेला आहे आणि या जोडीनं मात्र अगदी ही मॅच जिंकून दिलेली आहे. आणि नक्कीच आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. नो डाऊट एक षटकाची देखील त्यांनी हाताळणी केली. फक्त 10 धावा त्यांनी खर्च केल्या आणि तो सचिन ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 36 धावा, चांगली गोलंदाजी देखील केली. तर सचिन आपण या